नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेले आहे, ती माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना बजेट नंतर 1500 रुपये की 21 रुपये मिळणार, सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये मिळत आहे, पण या योजनेमध्ये 21 रुपये देणार असे आश्वासन महायुतीच्या सरकारने दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली त्यावेळेस लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये ही रक्कम दिली जातात। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत बरेचसे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। एकूण 7 हप्ते महिलांना आता मिळाले आहे। मात्र आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सुद्धा महिलांचं लक्ष लागून आहे। तर लाडकी बहीण योजना यामध्ये 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केलं होतं। या योजनेमध्ये 2100 रुपये कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागून आहे। लाडकी बहीण योजनेत अर्थसंकल्प संपल्यानंतर 2100 रुपये दिले जाणार असे सांगितले जात आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्प नंतर एकूण या योजनेमध्ये 1 फेब्रुवारी रोजी देशात अर्थसंकल्प सादर होत आहे। त्यामुळे सध्या फेब्रुवारीच्या महिन्यात 21 रुपये मिळणार नाही। देशामध्ये अर्थसंकल्प लाडकी बहीण योजनेचा कोणताही निर्णय घेण्यात आले नाही। म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आणखी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये होतील असा कोणताही निर्णय झाला नाही। लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय हा राज्याच्या अर्थसंकल्पात होऊ शकतो। म्हणजे राज्यामध्ये जे अर्थसंकल्प मार्चमध्ये आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचे 2100 रुपयाचा अर्थसंकल्पामध्ये निर्णय होऊ शकतो अशी माहिती देण्यात आली। राज्यात अर्थसंकल्प मार्च महिन्यात होणार आहे। तर या अर्थसंकल्पामध्ये राज्यात अर्थमंत्री अजित पवार यांनी 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात अशी माहिती मिळत आहे। या लाडक्या बहिणींना मिळणार नाही योजनेचा पुढील हप्ता, तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत जाणून घेऊया। लाडकी बहीण योजना या योजनेत निकषामध्ये न बसलेल्या महिला या योजनेत लाभ मिळणार नाही। म्हणजे की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन त्यांचं आसन उत्पन्न त्या लाडक्या बहिणी यामध्ये बसणार नाही। त्याचबरोबर ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहे त्या महिलासुद्धा यामध्ये बसणार आहे। ज्या महिलांचे कुटुंबामध्ये कोणी सरकारी ड्युटीला असेल, सरकारी कर्मचारी असेल असे सुद्धा यामध्ये बसणार नाही। तर महिलांना महाराष्ट्राचे रहिवासी असणं अनिवार्य होतं। त्याचबरोबर महिलांकडे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे त्या महिला या योजनेचा लाभ मिळतील। महिलांच्या घरामध्ये सरकारी विभागात कोणीच कार्यरत नसावे, म्हणजे सरकारी विभागामध्ये शासकीय कर्मचारी नसावे त्या महिलासुद्धा यामध्ये पात्र ठरतील। मात्र ज्या महिला सरकारी कर्मचारी आहे किंवा त्या महिलांच्या कुटुंबात कोणी सरकारी ड्युटीला आहे, 4 चाकी वाहन आहे, त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरत आहे, अशा महिला यातून रद्द होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की ह्या महिला या योजनेतील पुढे हप्ता या महिलांना योजनेतील पुढे हप्ता मिळणार नाही। मात्र आता तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत किंवा ते कसे चेक करायचं आपण पुढे या व्हिडिओमध्येच पुढे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि आपण लॉग इन करता वेळेस युजरनेम पासवर्ड जो माहिती आहे, जो युजरनेम पासवर्ड तुम्ही टाकला आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे। हे इथे आल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा रजिस्टर जो मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही भरला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे। तर लॉग इन केल्याच्या नंतर केलेले अर्ज या ठिकाणी गेल्यानंतर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम तुम्ही या वेबसाईटला भेट द्या, अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चासुद्धा तुम्हाला हा कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला कॅप्चा टाकून करून इथं लॉग इन या बटनवर लॉग इन झाल्याच्या नंतर असं तुमच्या पुढे डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज हे दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर जे फॉर्म तुम्ही या मध्ये भरलेले होते ते फॉर्म तुम्हाला इथं दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला फॉर्मची स्थिती जे काही आतापर्यंत आलेले पैसे आहे ते जर चेक करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला जे आयकॉन दिसत आहे रुपीचं, या ठिकाणी क्लिक करून तुमच्या खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी क्लिक करून घ्या।
या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहे आणि कोणकोणत्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहे ते सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दिसणार आहे। तर ज्या महिलांना आतापर्यंत 8वा 9वा जे काय 7वा 8व्या महिन्याचे जे पैसे जमा होत आहे ते संपूर्ण इथं दिसत आहे। आतापर्यंत टोटल 7 हप्ते खात्यावर जमा झाले आहे। 8वा हप्ता लगेच मिळणार आहे। तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे। पण मात्र आतापर्यंत जे काय पैसे आतापर्यंत जमा झाले आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर असं तुम्ही स्टेटस चेक करू शकता। लॉग इन करून घ्यायचं, युजरनेम पासवर्ड टाकायचा आणि अशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करायचं आहे। इथे बघू शकता आतापर्यंत खात्यावरती 9,000 रुपये जमा झाले आहे आणि जो काही हप्ता आता पुढील हप्ता जो आहे तो देखील इथं लवकरच जमा झालेला तुम्हाला दिसणार आहे। म्हणजे आतापर्यंत टोटल 10,500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे। म्हणजे एकूण रक्कम ही 10,500 रुपये म्हणजे टोटल 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या वेबसाईटला जाऊन तुम्ही स्टेटस तुम्ही इथं बघू शकता। तर अशा प्रकारे तुमचं स्टेटसमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहे आणि आणखी तुमचा हप्ता जमा झाला नाही किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दिसणार आहे। जे काय पेड हप्ते जमा झाले आहे ते कसे पेड झाले आहे त्याचं तुम्हाला इथं अमाऊंटमध्ये दिसणार आहे। टोटल पेड तुम्हाला इथं ग्रीनमध्ये दिसणार आहे। अशा प्रकारे तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता। जर आपल्याला तक्रार करायचं असेल ते ऑप्शनसुद्धा आता या वेबसाईटला ओपन झालेलं आहे। ते तक्रार कशी करायचं ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघावा लागेल तरच ही सर्व माहिती कळणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला मेन डॅशबोर्डवरती जायचं आहे। इथं गेल्याच्या नंतर मेनू या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर लॉग इनच्या वरती जे तक्रार ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। या तक्रार ऑप्शनवरती तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा होत नसतील तर या ठिकाणी तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता। तर तुम्हाला तक्रार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। येथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक कॉर्नरमध्ये एक ऑप्शन भेटणार आहे। तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला गेल्याच्या नंतर इथं ॲड ग्रेव्हन्स असं तुम्हाला दिसेल। या ठिकाणी तुम्हाला 12 अंकी आधार नंबर आणि आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक साईडचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आणि सबमिट करायचं। हे केल्याच्या नंतर इथं तुम्हाला संपूर्ण स्टेटस इथं ॲक्शन, सिरियल नंबर, ग्रेव्हन्स नंबर, नेम, ॲप्लिकेशन नंबर, टाईप ऑफ, कॅटेगरी, स्टेटस असं तुम्हाला या तक्रार सूचीमध्ये पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तक्रारसुद्धा यासाठी करू शकता जर पैसे तुमचे जमा होत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा कुठेही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथं तक्रार करू शकता जरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रकारे तक्रार करा जर पैसे तुमच्या खात्यावर येत नसतील। जर पैसे येत असतील तर स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे। जर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून ज्या महिलांचे खात्यावरती आणखी पैसे जमा झाले नसतील तर त्या महिलांसाठी आता तक्रार करण्याचा ऑप्शन सुद्धा ओपन झालेला आहे।